एक महत्त्वाची बातमी येते। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी माजी मंत्री माणिकराव कोकाटे हे रुग्णालयातून जामीन घेण्यासाठी थेट न्यायालयात दाखल झाल्याचं कळतंय। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांची शिक्षा कायम ठेवली होती। सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती आणि आता जामीन अर्जावर सही करण्यासाठी माणिकराव कोकाटे थेट न्यायालयात दाखल झालेले आहेत। हे सगळं प्रकरण घडलं नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने जेव्हा शिक्षा कायम ठेवली तेव्हा अटक वॉरंट जारी करण्यात आला। तेव्हाच माणिकराव कोकाटे रुग्णालयात दाखल झाले होते। त्यांच्या एंजिओग्राफी करण्यात आली होती। बायपासचा सल्लाही त्यांना देण्यात आलेला आहे। दरम्यान ते रुग्णालयात असताना इथं त्यांची न्यायालयीन लढाई सुरू होती आणि आता अखेर कोकाटे हे थेट रुग्णालयातून कोर्टात दाखल झालेले जामीन अर्जावर सही करण्यासाठी। 1996 मधल्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणी त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती। जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली होती। त्याविरोधात त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती। सुप्रीम कोर्टाने देखील त्यांच्या या शिक्षेला आता स्थगिती दिली होती। त्यानंतर आता जामीन अर्जावर सही करण्यासाठी माणिकराव कोकाटे हे रुग्णालयातून थेट कोर्टात दाखल झालेले आहेत। जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात बरंच रान उठलं होतं। राजकीय वर्तुळातून बरीच टीका झाली होती। विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती। त्यानंतर त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारण्यात आला होता। त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यावरून देखील बराच वादंग उठला होता। त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अखेर त्यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला। मात्र आता जामीन अर्जावर सही करण्यासाठी ते रुग्णालयातून थेट न्यायालयात दाखल झालेले आहेत। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांच्याकडून। राहुल, काय अधिक माहिती आहे? कोकाटे हे रुग्णालयातून थेट न्यायालयात आलेले आहेत। सदनिका घोटाळा प्रकरणी माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षाही सुनावली होती आणि तीच हायकोर्टात देखील त्यांना जामीन सोडण्यासाठी हे सांगितलेलं होतं। आता त्यानंतर माणिकराव कोकाटे हे रुग्णालयातून थेट न्यायालयात दाखल झालेले आहेत। खरं तर जामीन बॉन्डवर सही करण्यासाठी ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांच्याबरोबर आणखीन कोण कोण आहे? त्यांच्यासोबत त्यांची मुलगी आहेत आणि त्यांचे वकील सोबत आहेत। साधारणपणे किती वेळ लागेल त्यांना कोर्टात? एक 10 ते 15 मिनिटात ते पुन्हा बाहेर पडतील कोर्टाच्या आवारातून। त्यानंतर ते परत रुग्णालयात जाणार आहेत किंवा त्यांना पूर्णपणे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे, याबद्दल काही माहिती मिळाली आहे? सध्या तरी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। ते या ठिकाणी न्यायालयातून थेट त्यांच्या निवासस्थानाकडे जाण्याची शक्यता आहे। धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। सदनिका प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती। त्यावेळी ते रुग्णालयात दाखल होते। लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। त्यांच्यावर एंजिओग्राफी करण्यात आली होती। त्यानंतर आता त्यांना जेव्हा सुप्रीम कोर्टातून दिलासा मिळालाय त्यानंतर ते आता जामीन अर्जावर सही करण्यासाठी थेट न्यायालयात दाखल झालेले आहेत। रुग्णालयातून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे।